मी तुला किती मिस केलं माहितीये कार्तिक? हे काय? तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे? मी म्हटलं होतं ना तुला, काही झालं तरी गळ्यातलं मंगळसूत्र नाही काढायचं म्हणून. गळ्यातलं मंगळसूत्र हातात काय करते? कार्तिक, मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या हातून हे मंगळसूत्र तुटलं म्हणून. तुझ्या हातून? तुझ्या बाबांच्या हातून? नाही रे कार्तिक. आणि ऐक ना, आपण आता एकत्र आहोत ना, मग दुसऱ्या कोणाचा विषय नको ना प्लीज. आणि हे घे तुझं मंगळसूत्र, तू तुझ्या हाताने माझ्या गळ्यात घाल ना. तळगावकर, तू? सर, मी बँकेजवळ गेलो होतो, थोडं काम होतं आणि तिथेच आमची भेट झाली. यांना ऍक्च्युली रिक्षाच मिळत नव्हती आणि मी म्हटलं मी सोडतो घराजवळ, म्हणून आलो सोडायला. वा तळगावकर, तुझ्यासारखा गुणी आणि परोपकारी मुलगा माझा विद्यार्थी आहे याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला. आमच्या दीपूला तू घरापर्यंत सोडायला आलास, खरंच मनापासून आभार तुझे. प्रत्येक वेळी तू देवासारखा धावून येतोस रे. सर, माझं ते कर्तव्यच होतं. तुमची मुलगी म्हणजे माझी जबाबदारी आहे हे ओळखून मी आलो सोडायला. तुम्ही प्लीज माझे असे आभार नका मानू सर. मी येतो. हा, ये ये ये. सावकाश जा रे. काय उशीर पण झालाय खूप. चल दीपू, चल. सुनबाई, किती वेळ चहाला? आले आले. काय ग, साधा चहा करायला तुला एवढा वेळ लागतो? आईस्क्रीम आईस्क्रीम. शलाका, जरा आत ये.
आलेस हा? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, आईस्क्रीम. तुला खूप आवडतं ना? अय्या, अहो मला खरंच आवडतं आईस्क्रीम. मग घे, खा. नाही आत्ता नको, नंतर खाते. का ग? अहो आत्ताच आईंना चहा दिला ना, तेव्हा टेस्ट केला तर असं गोडावर गोड नको म्हणून. आणि आता जेवायलाच बसायचं ना, मग जेवण झाल्यावर खाऊया. तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवते. तुम्हाला हवंय का? मी नंतर खाईन. का ग? माझ्यासोबत आईस्क्रीम खायला लाज वाटते? अहो असं का म्हणताय? का म्हणतोय? मी तुझा लग्नाचा नवरा असताना माझ्यासोबत घरी आईस्क्रीम खायला लाज वाटते, आणि तुझ्या यार सोबत रस्त्यावर उभं राहून आईस्क्रीम खाताना लाज काय विकून खाल्लेलीस? हा, विकून खाल्लेलीस? अहो बोला. हा, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. हा, आई ग. हॅलो, एक विचारू? विचारा. तुम्ही आज बाबांशी खोटं का बोललात? त्यांना खरं का नाही सांगितलं? माहित नाही. इंद्राजी, कसं आहे ना, माणसाला जेव्हा नातं तुटायची भीती वाटते ना, तेव्हा तो खोटं बोलतो. आणि आज तुम्ही तेच केलं. मग ह्याच कारणासाठी मी तुम्हाला सांगू शकले नाही की मी देशपांडे सरांची मुलगी आहे. पण तुम्ही मला समजूनच घेत नाहीये. तुम्ही तोडून टाकलं नातं माझ्याशी. एकदा शांतपणे विचार करा ह्यावर. गुड नाईट. घ्या. ओहो, सळगावकरने दीपूला घरी सोडलं. आभार हो त्याचे. खरंच आहे, मलाही काळजी लागून राहिलेली होती. हो, जेवायला वाढते. हं? दीपू, हातपाय धुवून घे ग, जेवायला वाढते. हं? अगं आई, मी बँकेत जेवले. बँकेत? हो बाबा, आज दिवसभर लाईट्स नव्हते ना, त्यात आम्हाला ओव्हर टाइम थांबावं लागलं. मग मीच केली खिचडी आणि कढी सगळ्यांसाठी. त्यांच्याबरोबर जेवले. वा, केवढं मोठं काम केलंस तू. अशी माणसांना नेहमी मदत करावी. ताई, अगं ऐक ऐक, दीपूनं केवढं मोठं काम केलंय. ताई. बाबा ती रूम मध्ये नाहीये. नाही म्हणजे कुठे गेली मग? नाही अगं, नाही होती. बा आली. काय ग ताई, कुठे गेली होतीस आणि इतका वेळ? ए ताई, कुठे गेली होतीस ना, सांगता? सांगून नाही जायचं? आई, मी आता कुकुला बाळ नाहीये ना, नेहमी तुमची परवानगी घ्यायला. ताई, तसं नाहीये ग. अगं कसा आहे, एक अनुभव आलाय आपल्याला याच्या आधी. हरवली होतीस की नाही तू? अगं ताई, अशी का चिडतेस? तुझी काळजी वाटते म्हणूनच ते बोलतायत ना. तरीच म्हंटल मी, अजूनही द परफेक्ट दीपू गप्प कशी. झालं, तुम्ही वकीलपत्रच घेतलं एक दुसऱ्यांचं. ताई, भाषा आवर. हो, नेहमी आवर तर मीच घ्यायचं का? नेहमी मीच चुकते का? तुमची दीपू दीदी कधीच चुकत नाहीत ना. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नेहमी मीच असते. आणि ही दीपू म्हणजे आजाद पंछी. तिला कोणी कधीच काहीच बोलत नाही ना,
कधी या कधी जा सगळं चालतं ना. तसं नाहीये. हे बघ, दीपू कधीच चुकीचं वागणार नाही आणि पुढे जाऊन जर तशी वागली तर तिला सुद्धा हे प्रश्न विचारले जातील. हो, मग तिला विचारा ना. विचारा की एवढ्या रात्री दीपू तू साळगावकर बरोबर काय करत होतीस. सानिका, माझ्यावर ओरडालो, पण दीपूला प्रश्न विचारायची हिंमत नाहीये ना तुमच्यामध्ये. जाऊ दे, ते माहितीच आहे. मी एकदा काय प्रेम केलं, मला 1000 प्रश्न विचारलेत ना तुम्ही. ताई, तुझं प्रेम हे आंधळ होतं आणि आंधळ प्रेम ही आत्महत्या आहे. एवढं कळतंय ना तुला? बाबा, या घरामध्ये माझ्या भावनांचा, स्वातंत्र्याचा, सन्मानाचा जो रोज खून होतो ना, त्यापेक्षा मला ती आत्महत्या आवडते. कार्तिक मला स्पेस द्यायचा, मला रिस्पेक्ट द्यायचा, मला त्याच्याबरोबर फ्रीडम असायचं. या घरात माझा जीव गुदमरतो, जिथे नात्यांपेक्षा संस्काराला जास्त महत्व दिलं जातं, जिथे मला सतत लेक्चर आणि या दीपूला फक्त प्रेम दिलं जातं. हात जोडते मी तुझ्या पुढे. तुला कळते का तू काय बोलतेस ते? तू कसला राग एवढा डोक्यात धरून घेतलाय सानू? अगं, आम्ही वैरी आहोत का तुझे? आई प्लीज, एक शब्द नाही. जा तुझ्या खोलीत. ताई, मालती, आपलं काही चुकतंय का ग? अरे यार, दूध पण संपलंय. अच्छा, या बोक्याने डल्ला मारला काय दुधावर? काय रे सत्तू, नुसतंच खातोयस? दूध आणून देऊ का तुला? चक्क तू काम करणार? जा आण जा. नाही, पैसे देऊ? हो, 60 रुपये लागतील. 50 रुपये दुधाचे आणि 10 रुपये माझं कमिशन. कमिशन? हो, दादानी सांगितलंय प्रोफेशनल वागायचं, स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही. चल ना सत्तू, खात काय बसलायस? कच्चे काय खातोयस? नाही, बिनकामाचा भाव खाण्यापेक्षा हे नुसतंच खाल्लेलं बरं नाही का? म्हणजे? अरे इंद्रा यार, अति होतं यार. तुझ्या या अशा वागण्यामुळे मॅडमला त्रास होतोय, कळतंय ना तुला? ते बघ सत्तू, जिथे आपली लायकी नाही, त्या गोष्टीला भविष्य नाही, तिथे अडकून राहून अजून त्रास होतो. म्हणून अशा गोष्टीतून मी अंग काढून घेत असतो. बेसिकली माझ्यासाठी ही डील संपली आहे. अरे पण दादा, काल तुला ऑफिस मधनं यायला उशीर झाला होता का रे? काम होतं जरा, म्हणून झाला उशीर. अच्छा, ऑफिस मधनं एकटाच निघालास की सोबत कोणी तुझ्या होतं? कुठे गेला होतास का तू? बापरे, भावाची किती काळजी ना. हे सत्तू, गप ना जरा.
मी माझ्या दादाशी बोलतोय ना. हा दादा, दे ना उत्तर दे ना. कार्तिक, मला गरजेचं नाही वाटत ह्या प्रश्नांची उत्तरं देणं. ठीक आहे बाबा, म्हणजे मला तुझी काळजी वाटत होती म्हणून विचारलं, बाकी काय नाही. हे बघ कार्तिक, आता सध्या तू तुझं आयुष्य, तुझं करिअर, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची काळजी कर. यातलं थोडं पण जेव्हा करशील ना, तेव्हा माझी काळजी कर. तू हसू नको. चल सत्तू. लिस्ट घेऊन येते. May I come in, sir? May I come in, sir? Sir. काय करतो? अहो सर, काय उघडताय? काय करताय? अहो काय 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 करताय? रात्र संपली, सकाळ झाली. रिकव्हरी लिस्ट हवी होती. कोण तुम्ही? दीपिका देशपांडे, रिकव्हरी डिपार्टमेंट, SP बँक. काय पाहिजे? लिस्ट असेल कुठेतरी इथं पडलेली. थँक्यू. सॉरी, लिस्ट वाचत होते, लक्ष नव्हतं. सॉरी, ते सत्तूशी बोलत होतो मी, समोर लक्ष नव्हतं. सॉरी. हे बरं आहे, आधी जाणून बुजून एकमेकांना धडकायचं आणि नंतर सॉरी म्हणत कान देत बसायचं. कुछ तो गडबड आहे सत्तू. गडबड तुझ्या डोक्यात आहे सत्तू. तपासून घे. चल वसुलीला. वसुलीला? अरे पण लिस्ट कुठे आहे?